मी मागे एक फिमेल अवेअरनेस कॅम्पमध्ये गेली होती. त्या ठिकाणी मला खूप सारे स्टुडंट्सने प्रश्न विचारले की मॅडम, मेफ्टॉल स्पाजवरती बॅन आला आहे आणि रेड अलर्ट सांगितलं आहे, तर असं नेमकं काय झालं? तर असं काहीही झालेलं नाहीये. मेफ्टॉल स्पाज म्हणजेच मेफेनेमिक ऍसिड हे एक एनसेड्स आहे, म्हणजेच पेन किलर आहे आणि बहुतेक वेळा पिरियड पेनसाठी, फीवर, बॉडी एकसाठी घेतले जाते. पण आजकाल ओव्हर द काउंटर खूप मिसयूज होत आहे. यामध्ये एनसेड म्हणजे नॉन स्टिरॉइडेड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहेत, जे की पेन आणि इन्फ्लेमेशन कमी करतात, आणि डायसायक्लोमिन जे की अँटीस्पाझमोडिक आहे, त्यामुळे जे स्पाझम्स येतात पिरियड्समध्ये ते कमी होतात. मुली ज्या आहेत त्या कंटिन्यू पिरियड्समध्ये 3 ते 4 वेळा दिवसातनं घ्यायला लागल्या. बाकी ड्रग्सचे जे साईड इफेक्ट्स असतात, नॉजिया, डिझिनेस किंवा लूज मोशन्स, हे सेम साईड इफेक्ट्स या ड्रगने देखील होतात. म्हणूनच ज्यांना किडनी इश्यू आहे, ज्यांना लिव्हर इश्यू आहे, त्या फिमेल्समध्ये या ड्रग्सचा यूज कमी व्हावा म्हणूनच गव्हर्नमेंटने यावर रेड अलर्ट किंवा रेड फ्लॅग असे सांगितले आहे. हे ड्रग तुम्ही डॉक्टरच्या ॲडवाइसने नक्कीच यूज करू शकता, फक्त एका लिमिटमध्ये.